तिरुवल्लर नावाचे संत होऊन गेले कर्नाटकात. त्यांच्याकडे एक जण, त्यांचा व्यवसाय विणकर होते. ते धागा विणत बसायचे आपल्या बाहेरच्या अंगणामध्ये. ताना बाना, तो ताना बाना वस्त्र विणायचे. कबीरासारखंच होतं त्यांचं. आणि हे वस्त्र विणताना रामाचं नाव घ्यायचे. तर त्यांच्याकडे एक साधक आला विचारायला. म्हटला, महाराज तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चांगलं साधता, कसं काय? तर म्हणा, एक ताना एक बाण आहे, दोन्ही एकत्र आल्याशिवाय म्हणाले वस्त्र होत नाही. त्यामुळे मी प्रपंच सोडू शकत नाही आणि परमार्थ करू शकत नाही. परमार्थ करायला लागलो की लोक म्हणतात करून करून भांगला देवपूजेला लागला. प्रत्येक करायचं नाही म्हटलं तर म्हणाले काय नास्तिक माणूस आहे हो, घरामध्ये देवपूजा करायला तयार नाही हा. म्हणून तेही होतं. म्हणून म्हणे दोन्हीची सांगड घालतो. नाही म्हणे कसं काय, मला काही कळत नाही. आणि पत्नी तुमची असताना सुद्धा तुम्ही हे सगळं करता. हो म्हणाले, पत्नी सुखी, ती तिच्या मार्गात आहे. त्यामुळे त्याला पटत नव्हतं ते, कारण तो पत्नीच्या त्रासाला कंटाळून परमार्थाला लागला होता. आलं का लक्षात? समर्थ म्हणाले, प्रपंच सांडूनी परमार्थ केला, मग त्या करंट्याला काय म्हणावे? तिकडं भागत नाही म्हणून इकडं आला. इकडं आल्यावर साधू लोकांनी सांगितलं ते लिंबाचे गोळे आहेत, कडुलिंबाचे, ते एक एक खायचे आणि पाणी प्यायचं. अहो म्हणा, इथं चहा पाणी नाही का, अमृत तुल्य नाही का? ते म्हणाले तुमच्या घरी. मग जायचं कसं घरी? इथं घरची म्हैस आली होती, तिच्या शेपटीला धरलं गेला. अगं म्हशी मला कुठे नेशी. आणि बायकोला म्हणाला, माझी यायची अजिबात इच्छा नव्हती, रागसुद्धा निम्मी लावून झाली आहे बघ अंगाला, पण या म्हशीला करमे ना गं माझ्या वाचून, सारखी व्या व्या करत होती. म्हणाले शेवटी मी पाठीवर हात फिरवता शेपटीला धरल्यावर ती पडत सुटली. अशी काही मंडळी असतात, यांना बाजार बुणगे म्हणतात बरं का, जुन्या काळचा शब्द आहे.